सातारा जिल्ह्यातल्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना परिसरातील वनविभागाच्या डोंगराला अज्ञात इसमांनी पेटवल्यानं 35 एकर क्षेत्रातली 7,000 झाडं जळून खाक झाली। सह्याद्री कारखान्यानं या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। या संदर्भामध्ये या संबंध जळालेल्या परिसराचा आढावा घेतला माझे सहकारी विकास भोसले यांनी। काही वर्षात जगवलेले झाडे काही अज्ञात इसमाने ही पेटवून दिलेले आहेत आणि अक्षरशः 35 एकरचा डोंगर आणि जवळजवळ 7 ते 8 हजार झाडं हे जळून खाक झालेले आहेत। आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखाना याचबरोबर वन विभागाच्या वतीनं गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी सामाजिक वनीकरणाचा हा उपक्रम राबवला जात होता आणि जवळजवळ 35 एकर क्षेत्र जे आहेत ते वनीकरण करण्यात आलं होतं। मात्र अज्ञातांनी आणि समाजकंटकांनी अत्यंत निर्दयीपणे या ठिकाणी सर्व जे 35 एकरचा डोंगर आहे तो जाळून टाकलेला आहे आणि यामध्ये आंबा असेल, चिंच असेल, याचबरोबर इतर जी वनौषधी जी झाडं आहेत ती या ठिकाणी होती आणि काही क्षणातच काल रात्री या ठिकाणी आग लावण्यात आलेली आहे। आणि सह्याद्री सहकारी साखर कारखाना व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील प्रचंड मेहनतीने या ठिकाणी 7,000 झाडांचं संगोपन या ठिकाणी सुरू होतं। मात्र समाजकंटकांनी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी आग लावल्यामुळं सर्व झाडं ही जमीनदोस्त झालेली आहेत। व्हिडिओ सागर दंडवतेसह विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।